पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. म्हणजे दिंडोरी आणि कल्याण मधली सभा झाल्यानंतर ते मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत. आता हा रोड शो ते कुठे करणार आहेत तर हा रोड शो ते ईशान्य मुंबईत करणार आहे. ज्या स्टुडिओमध्ये बसून आपण हा व्हिडिओ शूट करतोय तो स्टुडिओ देखील याच मतदारसंघामध्ये येतो. ईशान्य मुंबईतला घाटकोपर हा जो परिसर आहे या घाटकोपरला मिनी गुजरात असं म्हटलं जातं. मग नरेंद्र मोदींना ही गरज का पडली? ईशान्य मुंबईमध्ये भाजपचा उमेदवार मिहिर कोटेचा खरंच अडचणीत आहे का? कोण त्याला अडचणीत आणतंय? आणि एकूणच आत्ता तिथे सुरू असलेला मराठी विरुद्ध गुजराती हा जो वाद आहे या वादातून नेमकं काय फलित भाजपच्या वाट्याला येणार आहे किंवा कोणतं फलित शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे हे सगळं बघत असताना नेमकं मिहिर कोटेचा हे काय व्यक्तिमत्व आहे आणि राजकारणामध्ये ज्यावेळेला तुम्ही यशस्वी होता त्यावेळेला तुम्हाला इतर सगळं लागत असतं पण त्याचबरोबर नशीबही लागत असतं. मिहिर कोटेचा खरंच नशीबवान आहे का हेच मी आपल्याला या व्हिडिओतून समजावून सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, 20 तारखेला मुंबई आणि मुंबईच्या आसपास निवडणूक होणार आहे 20 मेला. आणि या 20 मेच्या निवडणुकीसाठी मुंबईतले जे 6 मतदारसंघ आहेत ते एकदम हाय अलर्ट झालेले आहेत. कारण जितका वेळ मिळेल तितका वेळ प्रचारासाठी देण्याचा प्रयत्न हा प्रत्येक उमेदवार करतोय. नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि ते तिथून दिंडोरी आणि कल्याण अशा 2 मतदारसंघांमध्ये सभा घेणार आहेत. आता 6 मतदारसंघ जे मुंबईचे आहेत या 6 मतदारसंघांपैकी जास्तीत जास्त अंतर हे नरेंद्र मोदी यांनी रोड शो साठी द्यावं किंवा त्याचा रोड शो करावा असं अनेकांना वाटत होतं. आता बघा, मुंबईची जर आपण रचना पाहिली तर 6 जे मतदारसंघ आहेत त्यापैकी 3 मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार आहेत आणि 3 मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत. आता भाजपच्या उमेदवारांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये सगळ्यात अत्यंत मजबूत स्थितीमध्ये आहेत पियुष गोयल, त्यानंतर उज्ज्वल निकम आणि मिहिर कोटेचा. आता मिहिर कोटेचा ज्या ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवत आहेत तर तो मतदारसंघ हा आत्ता जवळपास 50-50% असं यशाचं प्रमाण दाखवतोय. कारण तिथे असलेला जो मराठी उमेदवार आहे शिवसेनेचे संजय दीना पाटील यांचं पारडं तिथे जड समजलं जातंय ते मराठी मतदारांमुळे. आणि जर आपण वेगळा विचार आणखी केला तर मिहिर कोटेचा यांना जो मुलुंड मधला जनाधार, घाटकोपर मधला जनाधार हा जर आपण पाहिलं तर त्यांचंही पारडं तसं जड होतं किंबहुना ते समतोल होतं. पण घाटकोपरमध्ये एक होर्डिंग दुर्घटना घडली आणि हे होर्डिंग दुर्घटना मिहिर कोटेचा यांना झटका देऊ शकते अशा स्वरूपाचं एक वातावरण विरोधकांकडून तापवलं जाते. आता हे सगळं होत असताना आज नरेंद्र मोदी हे तिथे रोड शो करणार आहेत घाटकोपरमध्ये. आता नरेंद्र मोदींनी मिहिर कोटेचा यांचीच निवड का केली असं अनेकांना वाटू लागलेलं आहे. तर ते काय आहे हे मी आपल्याला समजावून सांगणार आहे. मिहिर कोटेचा हे स्वतः मुलुंडला राहतात. ते मुलुंडचेच निवासी आहेत. जन्मापासून त्यांचा जन्मही मुलुंडचा, अगदी त्यांच्या आईचा जन्मही मुलुंडचा. मुलुंड मध्येच मिहिर कोटेचा यांच्या वडिलांचं स्वतःचं एक छोटंसं दुकान होतं आणि विश्व हिंदू परिषदेचे ते अत्यंत कट्टर कार्यकर्ते होते. विद्यार्थी दशेपासूनच किंवा वॉर्ड लेवल पासूनच मिहिर कोटेचा हे भाजपचं संघटनात्मक आणि पक्षीय काम विद्यार्थी दशेपासूनच करत होते. अगदी वॉर्ड लेवलचा कार्यकर्ता ते भारतीय जनता युवा मोर्चाचा मुंबईचा अध्यक्ष इथपर्यंतचा त्यांचा प्रवास होता. स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी मिहिर कोटेचा यांचा विशेष स्नेह होता आणि त्यामुळे मिहिर कोटेचा याला आमदारकीचं तिकीट मिळावं असं गोपीनाथ मुंडे यांना वाटत होतं. 2009च्या जवळपास हे तिकीट मिळावं असा स्वतः मुंडेंचाही प्रयत्न होता आणि मिहिर कोटेचा हा फक्त आपल्या नेतृत्वावर आणि नेत्यांवर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. आता त्याच वेळेला मनोज कोटकही विद्यार्थी दशेमध्ये आणि युवा मोर्चामध्ये काम करणारा कार्यकर्ता होता. तर ही कोटक आणि कोटेचा अशी दोघांची जोडी होती. आता पण बघा, म्हणजे जसं विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे यांच्या बाबतीत म्हटलं जायचं की 2 हंसों का जोड़ा, तसं हे मुलुंड मधलं 2 हंसों का जोड़ा वालं प्रकरण आहे.
हे दोघंही अत्यंत निस्सीम मित्र होते, खूप अत्यंत घट्ट मित्र होते. पण आता ज्या वेळेला तिकीट कापलं गेलं त्यावेळेला मनोज कोटक यांचं तिकीट कापलं गेलं. आता त्यावेळेला काही मिहिर कोटेचाने निवडणुकीच्या तिकिटासाठी प्रयत्न केलेला नव्हता. पण जे काही मनोज कोटक यांच्याबद्दलच्या तक्रारी, त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडची नाराजी, इतर अनेक गोष्टी ज्या कारणीभूत ठरल्या, अर्थात ते काही एकट्या कोटक यांचं तिकीट कापलं गेलेलं नाहीये, तर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापलं गेलेलं आहे आणि सर्वाधिक निष्क्रिय असलेल्या पूनम महाजन यांचे तिकीट कापलं गेलेलं आहे. म्हणजे भाजपने मुंबईतली भाकरी परतवलेली आहे. पण आता ही मुंबईतली भाकरी परतवताना ईशान्य मुंबईचा जो मतदारसंघ आहे तिथे काय झालेलं आहे, तर तिथे मोठ्या प्रमाणात जितकी म्हणजे बघा, जर या मतदारसंघाचा विचार केला तर 13% इतकी मतं ही गुजराती मतं आहेत आणि 13% ही उत्तर भारतीय मतं आहेत. पण त्याच वेळेला इथे सर्वाधिक मतं जर आपण पाहिलं तर ती 25%पेक्षा जास्त मतं ही मराठी मतं आहेत. आणि याच मराठी गुजराती मतांच्या वादामध्ये कोटेचा आणि संजय पाटील यांची निवडणूक अडकलेली आहे. आता ही कल्याणची सभा जी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी आणि कपिल पाटील यांच्यासाठी घेण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून, ही सभा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही वेळ शिल्लक होता. तर या शिल्लक असलेल्या वेळेचा विनियोग कसा करायचा याच्याबद्दलची एक विचार विनिमय आणि चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यातून अशी कल्पना आली की त्यांनी एक रोड शो मुंबईमध्ये करावा आणि तो रोड शो करण्यासाठी जी जागा निवडायची होती तर जिथे सभा झाली तिथेच रोड शो करावा अशी एक कल्पना आली. पण देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून बघत असतात, त्यामुळे त्यांच्या हे लक्षात आलं की मुंबईत उद्धव ठाकरे यांना जर जनाधार मिळत असेल, तो कापायचा असेल, तर मोदी यांच्या एवढं मोठं ट्रम्प कार्ड त्यांच्याकडे दुसरं नाहीये. त्यामुळे त्यांनी कल्याण किंवा त्या ग्रामीण भागामध्ये मोदींचा रोड शो करण्यापेक्षा तो मुंबईत मिळावा असा प्रयत्न केला आणि झालंही तसंच. पंतप्रधान कार्यालयाशी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाने ज्या वेळेला पत्रव्यवहार केला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्याकडे जे 2 तास मिळत आहेत त्या 2 तासांमध्ये जिथे मुंबईत हेलिकॉप्टर उतरू शकेल अशी जागा किंवा असा मतदारसंघ जर कोणता असेल तर तो मतदारसंघ होता ईशान्य मुंबईचा. आता अनेकांनी असा रंग दिला की त्यांचे संघाशी असलेले मिहिर कोटेचांचे संबंध आणि इतर सगळ्या गोष्टी यामुळे मोदींनी त्यांना प्राधान्य दिले. आता मोदी आपल्या मतदारसंघात यावे असं कोणत्या उमेदवाराला वाटणार नाही, तर ते 6च्या 6 लोकांना वाटत होतं, पण ते काही शक्य नव्हतं आणि त्यामुळे जो ईशान्य मुंबईची निवड करण्यात आली याचं कारण असं आहे, इथे असलेला जो गोदरेजची जी कंपनी आहे तिच्या पूर्वेकडच्या बाजूला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं चॉपर उतरणार आहे आणि पश्चिमेच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चॉपर उतरणार आहे. गोदरेजची हिलव्ह्यू नावाची एक सोसायटी आहे, तिथे एक फुटबॉलचं मैदान आहे, त्या फुटबॉलच्या मैदानावर पंतप्रधानांचं चॉपर उतरेल आणि एकाच वेळेला हे 3 नेते निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेमुळे प्रवास करू शकणार नाहीयेत. त्यामुळे पंतप्रधान स्वतंत्र जाणार आहेत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे वेगळ्या हेलिकॉप्टरने जाणार आहेत. आणि त्यामुळे हा जो लाल बहादूर शास्त्री मार्गावरचा अशोका मिल जवळचा जो परिसर आहे तिथून हा रोड शो सुरू होणार आहे आणि तो रोड शो पश्चिमेकडून पूर्वेकडच्या पार्श्वनाथ मंदिरापर्यंत येणार आहे. आता ही जी दुर्घटना घडलेली आहे होर्डिंग पडण्याची, यामुळे मिहिर कोटेचा यांच्याबद्दल किंवा भाजपबद्दल काहीशी नाराजी आहे. कारण एकतर दुर्घटना घडली आहे आणि भाजपचे काही नेते काय करतायत तर ही दुर्घटना जणू काही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांमुळे घडली अशा स्वरूपाचं चित्र रंगवतायत. याच्यामध्ये मिहिर कोटेचा यांना फटका बसू शकतो किंवा ही नाराजी आणखी वाढू शकते. आता मी जे म्हटलं ना की माझे एक मित्र आहेत जे स्वतः आमदारही आहेत, ते भाजपचे आहेत, ते असं म्हणतात की राजकारण हा नशिबाचा खेळ आहे, पण नशिबाचा खेळ हा कधी अर्धवट नसतो. नशीब जर तुम्हाला साथ देतं तर ते पूर्ण साथ देतं आणि मिहिर कोटेचांच्या बाबतीत असं घडलेलं आहे. बघा 2009ला त्यांना हुलकावणी मिळाली तिकिटाकडून, म्हणजे तिकीट नाही मिळू शकलं. 2014ला युती तुटली, त्यावेळेला त्यांना कुठल्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवावी लागली? नायगाव मतदारसंघातून. तिथे कोण होतं? 7 वेळा तिथे आमदार असलेले कालिदास कोळंबकर. त्यांनी कालिदास कोळंबकरांच्या डोक्याला भुंगा लावला आणि तोंडाला फेस आणला. मिहिर कोटेचा फक्त 700 मतांनी ते तिथे हरले.
आता ते जर त्यांना तिथे फक्त आणखी 2 किंवा 2.5 दिवस जर मिळतात तर त्यांनी कदाचित वेगळा निर्णय हा कालिदास कोळंबकर यांच्या समोर आणला असता आणि पक्षाला दिला असता, अशी परिस्थिती आहे. आता 2014ला त्यांना हुलकावणी मिळाल्यानंतर, म्हणजे तिथून त्यांचा पराभव झाल्यानंतर 2019ला ते निवडून आले आणि ते आमदार असताना त्यांच्याही कदाचित स्वप्नात नसेल किंवा मनोज कोटक यांच्याही स्वप्नात नसेल की आपलं तिकीट जाईल, त्यावेळेला आपल्या तिकिटाचा उत्तराधिकारी हा आपला मित्रच असेल किंवा मिहिर कोटेचा असेल. मिहिर कोटेचा यांचा एक अडचणीचा दुसरा मुद्दा असा आहे की ते जाणीवपूर्वक, त्यांचे विरोधक म्हणतात असं, मी नाही, की ते जाणीवपूर्वक गुजराती मतांना किंवा गुजराती मतदाराला हवा देण्याचा प्रयत्न करत असतात, किंबहुना आपल्या अंगचा जो गुजरातीपणा आहे हा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. मनोज कोटक यांचं तसं नाहीये. मनोज कोटक हे उत्तम मराठी बोलतात आणि ते मराठी माणसाला पण आपल्या बरोबर घेत असल्याचं दाखवत असतात. प्रत्यक्षात त्यांना ज्या काही चुकीच्या काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांनी जे घेरलं त्याच्यामुळे त्यांचं राजकीय नुकसान झालं, असं एक त्यांच्या कारकिर्दीचा निरीक्षक म्हणून मला वाटतं. पण आज मिहिर कोटेचा यांचं नशीब बघा कसं फळफळलेलं आहे की ज्या सोयी हेलिकॉप्टरसाठी हव्या आहेत किंवा पंतप्रधानांसाठी हव्या आहेत, आणि यातही सगळ्यात महत्त्वाचं की मिहिर कोटेचा यांच्याबद्दलची होणारी नाराजी ही पंतप्रधानांच्या या दौऱ्यानंतर टिकून राहील का, तर मला त्याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. याचं कारण असं आहे की मिनी गुजरात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघातून जर भरभरून मतं मिहिर कोटेचांना पडली तर मात्र संजय पाटील यांना विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप आणि शिवाजीनगर या परिसरावर लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण एकतर भाजपबद्दलची जी नाराजी आहे ती मुलुंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. याचं कारण असे की तिथल्या PAP प्रकल्पाबद्दलची मराठी माणसांची आणि मुलुंडकरांची नाराजी ही भाजपला त्रासदायक ठरू शकते. पण हा जो 2 किलोमीटरचा, म्हणजे अशोकामिल ते पार्श्वनाथ मंदिर हा 2 किलोमीटरचा साधारण जो अंतराचा रोड शो आहे, तो मात्र ही सगळी परिस्थिती बदलवून टाकेल अशा पद्धतीचा होऊ शकतो. कारण मोठ्या प्रमाणात बघा इथे आता एकतर तो दाटीवाटीचा परिसर आहे, म्हणजे तिथे थोडासा पाऊस, एक सरीचा पाऊस पडला तरी पाणी तुंबतं. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तिथे नरेंद्र मोदींचा रोड शो होणार आणि त्यांना तो तेवढाच 2 तासाचा वेळ मिळणं, त्यातूनही तो त्यांनी होर्डिंग पडलेल्या परिसरातही एवढी नाराजी असताना, माध्यमांमधून इतकं आगपाकड होत असताना त्या भागाची निवड करणं हे जणू काही मिहिर कोटेचा यांना नशिबाने दिलेला एक आशीर्वाद आहे. आता मिहिर कोटेचा यांच्या पराभवासाठी कोण प्रयत्न करत आहे, तर शिवसेना तर करणारच, कारण तो त्यांचा प्रतिस्पर्धी आहे. पण त्याचबरोबर भाजपमधले काही नेते हे मिहिर कोटेचा यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते पक्षातलेच आहेत, पण आता या नेत्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे भाजपचे नेते मंडळी करतील. पण मी आपल्याला विश्वसनीय माहितीच्या आधारे सांगतो की मिहिर कोटेचा यांच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यांची एक अशी यंत्रणा कामाला लागलेली आहे. पण ती यंत्रणा मिहिर कोटेचा यांना निवडून आणण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या पराभवासाठी किंवा त्यांच्या अडचणींसाठी जे लोक हातभार लावतील त्या सगळ्यांची डायरी बनवण्याचं कामही करते. आणि त्यामुळे जे मी जसं माझे ते आमदार मित्र म्हणतात की नशीबचा खेळ जो आहे तो नशीबचा खेळ कधी अर्धवट नसतो. नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देतं, दिली तर, नाही तर ते रुसून राहतं. तसंच मिहिर कोटेचा यांच्या बाबतीत घडलेलं आहे. आज पंतप्रधान येत आहेत, होर्डिंग पडून नाराजी झालेली आहे. त्याच्यामध्ये आज सकाळी आणखी 4 मृतदेह मिळालेले आहेत, म्हणजे मृतांची संख्या 18 झालेली आहे. परिस्थिती अत्यंत नाजूक आहे अशी परिस्थिती आहे. आणि या 3 उमेदवारांपैकी सगळ्यात नाजूक स्थितीमध्ये मिहिर कोटेचा आहेत, पण सगळ्यात मजबूत असा ब्रँड अँबॅसेडर आज त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरतोय. काय होणार ते आपल्याला कळणार आहे. पण या सगळ्या गोष्टी ऊपरवाला देखता है अशा पद्धतीत मिहिर कोटेचा यांच्या या संपूर्ण निवडणुकीकडे, त्यांच्या जय किंवा पराजयाकडे वरती बसलेले जे भाजपचे आका आहेत ते आपल्या चष्म्याच्या काचा स्वच्छ करून बघतायत. त्यामुळे मिहिर कोटेचांच्या जे कोणी हितशत्रू असतील किंवा राजकीय शत्रू असतील त्यांनी सावध राहणं हाच नरेंद्र मोदींच्या रोड शोचा संदेश ठरू शकतो. आपल्याला काय वाटतं, नरेंद्र मोदींनी रोड शो केल्यानंतर ईशान्य मुंबईतलं भाजपचं पारडं जड होऊ शकतं का? नशिबाने मिहिर कोटेचा यांना जी उमेदवारी मिळालेली आहे त्याच नशिबाने ते विजयी होऊ शकतात का? इथे असलेला मराठी विरुद्ध गुजराती हा वाद
शिवसेना की भाजप कोणाच्या बाजूने जाईल, आपल्याला काय वाटतं, आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपण व्यक्त केलेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत. तोपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणच्या सभेनंतर त्यांचा जो रोड शो आहे तो देखील आपण टाइम महाराष्ट्रवरून दाखवणार आहोत. जर तुम्हाला त्या गर्दीत जायचं नसेल तर तुम्ही टाइम महाराष्ट्र फॉलो करा, तुम्हाला तिथल्या गोष्टी नक्की बसल्या जागेवर कळू शकतील. तोपर्यंत धन्यवाद.